नमस्कार मित्रांनो, चला तर आज आम्ही चाललो आहेत। आज आमच्या मिरजगावमध्ये बुधवारचा बाजार असतो। ह्या बाजारामध्ये आज अकॅडमीतील सर्व मुलांना आपल्याला लहानपणी आपण घरी असताना जेव्हा टायमाला आपले आई आणि वडील आपल्याला लहानपणी खायला घेऊन गावाला घेऊन यायची, तशा पद्धतीने आज आपण सर्व मुलांना बाजारामधून खाण्यासाठी आज आणण्यात आलो। जो खाऊ असतो, जो आपण लहानपणी खाऊ पाहिला आहे, हाच खाऊ आज सर्व मुलांसाठी आपण आज आणायला चाललो आहे। तर चला पाहू आज आपण खाऊ सगळ्या विद्यार्थ्यांसाठी। चला तर मित्रांनो, आपण पाहत असाल तुम्ही आता तर आपण काही क्षणामध्ये तुम्ही पाहत असाल ही सगळी गर्दी ह्या मिरजगावच्या बाजारामधली आहे आणि आपण आता काही क्षणामध्ये बाजार आणण्यासाठी चाललो आहेत। आता काही आमच्या मिरजगावामधले काही कार्यकर्ते बघा अशी वाकडी तिकडे गाडला होते सगळेजण, आणि आता हा ट्रॅक्टर आलाय, बिना छतचा ट्रॅक्टर आहे, आणि पलीकडला जो कार्यकर्ता बसला आहे ना, तो कार्यकर्ता हे बघा, कार्यकर्ता हा पार त्याने अलीकडे लावून दिलं ते चपला ऐकायला, त्याच्यामुळं गाडी अलीकडे दाबावं लागते। आम्हाला तर सध्या गाडी लावण्यासाठी जागा भेटणार, पण आम्ही काही क्षणामध्ये नक्कीच गाडी लावणार आहोत आणि गाडी लावून बाजारामध्ये खायला आणण्यासाठी जाणार। हे बघा आमच्या मागच्या कार्यकर्ता कशा उत्सव आहेत, चेहरा फुलून आला सगळ्यांचा बाजारामध्ये खावण्यासाठी जाण्यासाठी। दिसत आपलं एकदम बघा, हे आमचे वैशिष्ट्य बघा, या सगळ्या एकदम टकाटक आहेत। आज सगळ्यांनी आंघोळ्या करून आज बाजार खायला चालले।
चलो भेळ खाने के लिए आज तुम्हाला यायचं असेल खायला तर तुम्ही खायला भेळ चला सगळेजण कशी आहे बाबा कोथमीर हा पैसे मागू नका सांगू नका किती एवढी राहिले का किती ते सगळे सांगा 30 रुपये घ्या सगळी चला 30 रुपये घ्या किती आहेत बघा 4 पेंट गावरान आहे गावरान आहे का ओके चाय दिली त्यामुळं मग तेव्हा चाय देतो तुम्हाला त्यामुळं किती आहे हां तुम्हाला 4 पेंट आहेत तशा चला कुणाकडे काय नाही आता दर दर अहो विकी शेठ झालं का हे आमचे मित्र क्रांती वडापावले विकी शेठ दिवसभर फक्त मला असं वाटत नाही की बसून बसून का वडापाव खातो बसतो तू काय झालं ओके मित्रांनो आपण पाहत असाल तर हा मिरजगावातला एकदम फेमस वडापाव जर तुम्ही कधी येत असाल या वडापावकडं तर क्रांती चौकामध्ये एकदम चौकामध्येच हा वडापाव दुकान आहे आपण ज्या दिवशी खाताल वडापाव त्या दिवशी परत तुम्ही ज्या टायमाला मिरजगावमध्ये जाल तेव्हा तुम्ही चौकातून वडापाव खाल्याशिवाय जाणार नाही कोणीच पाणी बोला इधर आओ ओके तर हे आहे चिंच पाणी आजच्या भेळसाठी आपण खाणार आहोत जे भेळ करणार आहोत ह्या भेळसाठी चिंच पाणी पण आपण घेऊन चाललो आहेत नुसती भेळ नाही तर भेळ आपण प्रॉपर भेळ बनवणार आहोत मुलाला सगळ्यांसाठी हां हे चला आज पाहिलं मित्रांनो चिंच पाणी इतकं आज चालू आपण घेऊन ओके धरा हां चला आज खायला जी फरसन ती घ्यायचं होतं फरसन घेऊन आता आपण अकॅडमीकडे निघालो आहे चला तर आपण आता पुढं हा मित्रांनो तुम्ही पाहत असताल आता बघा हे कांदा कापायचं काम चालू आहे आणि कांदा कापायचं ह्या साईड चालू आहे की आपण भेळसाठी बघा तुम्ही दिसता तुम्हाला एवढा कांदा कापून झाला आहे नंतर राहिला बाकीचा कांदा कापायचा ओके हा आहे कांदा कापून झाला
त्याला विचारणार हे बाबा ना काय रे आज आज सर पार्टी खायची आज सरांनी आम्हाला आहे ना मस्त पैकी शेव आणि लाल शेव दिलेली. हा आज आमच्या गावचा बाजार होता मिरज गावचा. ओके. सरांनी मस्त पैकी अख्ख्या मुलांना पार्टी दिलेली आहे. शेव आणि लाल शेव त्याच्यात चिंच मिक्स करून एक नंबर क्वालिटी आहे. हा मस्त पैकी सरांनी 2 गोण्या आणल्यात. 2 गोण्या शिल्लक आहे. उद्याच्याला त्या 2 गोण्या अजून हे करायच्यात. तुम्हाला मित्रांनो क्वांटिटी दाखवतो. बघा इतकं सारे बसलेले मुलं आणि इकडे मुलं बसलेले मस्त पैकी सगळ्यांना ओके मध्ये सगळ्यांना ओके मध्ये सरांनी पार्टी दिलेली. नाच करते काय यायलाच लागते. टायगर अकॅडमी मिरज गाव यायलाच लागते. ओके